महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक संगीतकार अवधूत गुप्ते यांनी माझ्यासाठी एक गाणं गायलं होतं सेटवरती. ते गाणं काय होतं? माझी आजी म्हणायची ओवी जात्यावर, माझी आजी म्हणायची ओवी जात्यावर. काय भीम बनला सावली, भीम बनला सावली, कोटी कोटी जमात्यावर, कोटी कोटी जमात्यावर, भीम बनला सावली, कोटी कोटी जमात्यावर. माझी आजी म्हणायची, माझी आजी म्हणायची ओवी ही जात्यावर, भीम बनला सावली, भीम बनला सावली, कोटी कोटी जमात्यावर, भीम बनला सावली. दारू गुत्त्यावर, दारू गुत्त्यावर. तर पुढील सुंदर असं गीत आपल्या समोर सादर करतायत आशिषजी गायकवाड. आणि अशा महापुरुषांचा आहे की आपण आपला पॅनल जरी बघतोय त्यामध्ये 3ही स्त्रिया आणि 1 पुरुष आहे. आणि त्याच ऐक्याचं प्रतीक खूप सुंदर गाणं आहे. आणि ये दुनिया चंद रोजा जागीर है फर्जी, मोहब्बत दोस्ती कहते हैं जिसको, है वो खुद गर्जी।
ना माना बात कर मेरी तो पछताएगा तू एक दिन, खबरदारी से रहना बेखबर, आगे तेरी मर्जी। अब कबू तबीयत भी जुदा लगती है, सांस लेता हूँ तो जख्मों को हवा लगती है, कभी राजी तू मुझसे भी खफा लगती है। अरे जिंदगी बता तू मेरी क्या लगती है, तू मेरी क्या लगती है। इसलिए तो कहना है, क्या कहना है, तू लाख इबादत कर ले, तू लाख करे रखवाली, तू लाख इबादत कर ले, तू लाख करे रखवाली। उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली। तू लाख इबादत करे, तू लाख करे रखवाली, तू लाख इबादत करे, तू लाख करे रखवाली। एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली। ना कोई अंजुमन सफल होगा, कोई तो उड़ जाएगा, कोई तो उड़ जाएगा, पंछी होगा बेजान तन होगा, दबा देंगे तुझे सब खाक में, ये मेरा बदन होगा। पाने वाला कौन है और खोने वाला कौन है, पाने वाला कौन है और खोने वाला कौन है, इस जहां में यारो किसका होने वाला कौन है। क्यों किसी मैयत का मातम कर रहे हो दोस्तों, मरने वाला क्या बताए कि रोने वाला कौन है। तू लाख करे रखवाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली। तू लाख इबादत कर ले, तू लाख पंछी रहेगा पिंजरा खाली, उड़ जाएगा एक दिन माझे बांधव उभे आहेत, जे पाठीमागे बसले त्यांना कुणाला दिसत नाही, कृपया बसून घ्यायचं आहे. डॉक्टर खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे आधी आधी तुझं म्हणायचं काय, अरे आधी आधी जुन्या काळामध्ये मांग म्हटलं की वाटायचं वाईट, मांग म्हटलं की वाटायचं वाईट, पण आता मांग म्हणजे कॉलर टाईट, टाईट, मांग म्हणजे कॉलर टाईट. आणि अशी ती साथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यातून कशी घडली. कधी त्याला भांतर कधी लिखली कामी आली, अशा दोन बाजूनही जात पक्की झाली, अशा दोन बाजूनही जात पक्की झाली, अशा दोन बाजूनही जात पक्की झाली. कधी त्याला भांतर कधी आमच्या नादी दिली, आणि कुणी कधी आमच्या नादी दिली, नादी लागलं तर सोसेल का फायदा, नादी लागलं तर सोसेल का फायदा. पण आता माग म्हणजे कॉलर टाईट, टाईट, आता माग म्हणजे कॉलर टाईट, आता माग म्हणजे कॉलर टाईट, टाईट, आता माग म्हणजे कॉलर टाईट. आधी आधी जुन्या काळामध्ये, आधी आधी जुन्या काळामध्ये. खूप सुंदर असं गाणं आहे,
ज्या गाण्याने 1 कोटी नाही, 2 कोटी नाही, 3 कोटी नाही, तब्बल 10 कोटी लोकांनी डोक्यावर घेतलं. मी स्वतः गायलेलं खूप सुंदर गाणं आहे, तुम्ही ते गाणं ऐकलं पण आहात. त्या गाण्याचे बोल मी आता ऐकवत आहे आणि गाणं पूर्ण ऐकवत आहे. सगळ्यांनी ते गाणं डोक्यावर घेतलं. ऐकलं ना गाणं सगळ्यांनी? घालून सुट बूट टाय पोरेने गेलं गबाय, पोरेनेला आणि माझं गेलं गबाय, पोरेनेला आणि माझं गेलं गबाय. घालून सुट बूट टाय, अगं बाय 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 बाय, घालून सुट बूट टाय पोरेनेला आणि माझं गेलं गबाय, पोरेनेला आणि माझं गेलं गबाय, पोरेनेला आणि माझं गेलं गबाय. म्हाताराबाई म्हणजे काय म्हणते? ये साऱ्या डिगऱ्या घेऊन, ये डिगऱ्या घेऊन आधी मला दावीला येऊन, आधी मला दावीला येऊन, आधी मला दावीला येऊन. म्हाताराबाई म्हणजे काय म्हणते? शिवाजी दादा, राजा दिनांचा मोठ्या मनाचा, ह्याच जीवाला विद्या धराचा, ह्याच जीवाला पोरेनेला आणि माझं गेलं गबाय, पोरेनेला आणि माझं गेलं गबाय, पोरेनेला घालून सुट बूट टाय पोरेनेला, घालून सुट बूट. म्हणून गावामध्ये गाव बाबासाहेबांची पुण्य का माझे गाणे तुम्ही हिट करतात. बाबासाहेबांचे आशीर्वाद तिथे जन्मले. गावामध्ये गाव आहे बहू गाव, गावामध्ये गाव, गावामध्ये गाव आहे बहू गाव. तिथे जन्मले भीमराव सत्यबाई, जन्मले भीमराव सत्यबाई, जन्मले भीमराव सत्यबाई. गावामध्ये गाव आहे बहू गाव, गावामध्ये गाव, गावामध्ये गाव आहे बहू गाव. तिथं जन्मले भीमराव सत्यबाई, जन्मले भीमराव सत्यबाई. भीमाई त्यांची माता, रामाई त्यांची पिता, भीमाई त्यांची माता, भीमाई त्यांची माता, रामाई त्यांची पिता, भीमाई त्यांची माता, रामजी त्यांचे पिता. अरे झाला भारताचा नेता सत्यबाई, झाला भारताचा नेता सत्यबाई, झाला भारताचा नेता सत्यबाई. काही जावेचा बापू आई, काही साकुणावलाई, बापू आई, काही साकुणावलाई, दलिताचा बाप आई. गावामध्ये गाव आहे बहू गाव, गावामध्ये गाव, गावामध्ये गाव आहे बहू गाव. म्हणून गावामध्ये गाव आहे ते बहू गाव. आजकाल आपण जे जगतोय, घेतो तो श्वास फक्त बाबासाहेबांमुळे. काय म्हणायचंय?
बाबासाहेबान दिले बाबासाहेब अरे कुणामुळे अरे बाबासाहेबान दिले हे बाबासाहेबान अरे भले भले ना निवडून आणतोस करूया मतदान आता तीच वेळ आहे आलेली आहे आपला माणूस निवडायची आपला हक्काचा माणूस मी नाशिकला राहून सुद्धा मी शिवाजीराजांचे कामं बघत असतो एकदम एकनिष्ठ माणूस आहे पूर्ण पॅनलच्या पॅनल आपल्याला उभा करायचा आहे म्हणून अरे जिरणे चाली ही चाल ही बुडवली अरे वाया गेली असती पिढी माझ्या अभिमान घडवली अरे भल्या भल्याला निवडून आणायचंय करूया मतदान भल्या भल्याला निवडून आणायचे सगळे सगळे उमेदवार स्टेजवर या उमेदवार बोलो ना क्या किया तो कटा आके दुनिया मैं भी अगर प्यार न किया तो क्या किया म्हणून यांचे मिशन आहे ऑटो रिक्षा काय आणि इथं सऊद खान यांची निशाणी आहे बेबी आणि मालती राजाराम करोतिया यांची निशाणी आहे बघा मी 100% सांगतो गर्वाने नाही बोलत पण मला कुठेतरी विश्वास वाटतोय की या जनतेचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे म्हणून बाबासाहेबांनी बघा काय केलं जिरणा चाली तिची चाल ही बुडवली वाया गेली असती पिढी माझ्या अभिमान घडवली भल्या भल्याला निवडून आणायचंय यांना करूया मतदान भल्या भल्याला निवडून आणायचंय वाडाचा विकास करायचंय करूया मतदान आणि हे बी बाबासाहेबान दिले अरे बाबासाहेबान बाबासाहेबांची पुण्यही बघा त्यावेळी आपण मागणारे होतो पण बाबासाहेबांच्या पुण्यही आज आपण देणारे झालो आहोत काय म्हणायचंय आज शिवाजी दादांनी नेहमी आमचा कार्यक्रम होत असतो पण पब्लिकसाठी एक पुन्हा गिफ्ट असेल 14 एप्रिलला दादांना निवडून आणायचे पुन्हा एकदा जोरदार जल्लोषात आपण कार्यक्रम करू काय म्हणायचंय अरे बोल
गुलामी का टूट गया जाल. YouTube वरती ऐकलं असेल माझं हे गाणं तुम्ही. अरे गुलामी का टूट गया जाल. त्यावेळी आपण माघार होतो, पण बाबासाहेबांच्या पुण्याने आज आपण कोटी रुपयाचे कार्यक्रम करत आहोत. म्हणून अरे गुलामी का टूट गया जाल. ये भिखारी बने हैं माला, ये है मेरे पिता का कमाल. गुलामी का टूट गया जाल, ये है मेरे पिता का कमाल. गुलामी का टूट गया जाल, ये है मेरे पिता का कमाल. गुलामी का टूट गया जाल, ये है मेरे पिता का कमाल. चलते हैं शहर की वो चाल. त्यावेळी लाखों करोड़ों खूब है चलते हैं, सिर झुकाकर खूब है चलते. पण आज बाबासाहेबांची पण नाही ना. चलते हैं शहर की वो चाल, चलते हैं शहर की वो चाल. ये है मेरे पिता का कमाल. गुलामी का टूट गया जाल, ये है मेरे पिता का कमाल. गुलामी का टूट गया जाल, ये है मेरे पिता का कमाल. ये गुलामी 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 गुलामी. अरे गुलामी का टूट गया जाल. दादा कुणाचा? किसका कमाल? बाबा साहब का कमाल. इसलिए अरे गुलामी का टूट गया जाल. दादा डांस से भारी करतो तुम्ही. अरे गुलामी का टूट गया जाल, ये है मेरे पिता का कमाल. गुलामी का टूट गया जाल, ये है मेरे पिता का कमाल. गुलामी का टूट गया जाल, ये है मेरे पिता का कमाल. गुलामी का टूट गया जाल, ये है मेरे पिता. थँक्यू. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. शुभ 16व्या वर्षात लढला, शुभ 16व्या वर्षात लढला, वाघावानी तो वैऱ्याला भिडला. शुभ 16व्या वर्षात लढला, वाघावाणी तो वैऱ्याला भिडला. शुभ 16व्या वर्षात लढला, वाघावाणी तो वैऱ्याला भिडला. तिचा आईच्या तालमीत घडला, तिचा आईच्या तालमीत घडला घडला घडला. शुभ 16व्या वर्षात लढला, वाघावानी तो वैऱ्याला भिडला. शुभ 16व्या वर्षात लढला, वाघावाणी तो वैऱ्याला भिडला. शुभ 16व्या वर्षात वैऱ्याला भिडला. तिचा आईच्या तालमीत घडला घडला घडला. शुभ 16व्या वर्षात. आणि आपल्या प्रभागाची स्वच्छता, आपल्या प्रभागाचा विकास व्हावा यासाठी आपण त्यांना निवडून द्यायचं आहे. आणि शिवाजी दादा यांचे मागील कार्य शिवाजी नगरे दादा आमचे एक नंबर. समाज कार्यासाठी आज आपण कार्यक्रम बघण्यासाठी संपूर्ण प्रभाग जमलेला आहे. याची निशाणी काय लगेच लक्षात आलं पाहिजे. झोपेतून उठवलं तरी म्हणून म्हणायचं काय, लक्षात असू द्या आपल्या हाताचे उमेदवार. कपट रिक्षा फुकानी बेबी वॉकर, निवडून सर्वांना, निवडून सर्वांना. अरे आमचं भीमनगर दादा, आमचं भीमनगर, आमचं भीमनगर दादा, आमचं भीमनगर, आमचं भीमनगर दादा, आमचं भीमनगर. साजन विसरतीतच राहती, साजन विसरतीतच राहती, साजन विसरतीतच राहती, साजन विसरतीतच राहती. अशी अजरामर भीमनगरची ख्याती, अशी अजरामर भीमनगरची ख्याती. साजन विसरतीतच राहती, साजन विसरतीतच राहती. संतोष जोडळे तिथंच राहती, संतोष जोडळे तिथंच राहती. आता बंगल्यात आलोय तरी मी आम्ही ठेवलाय तो आदर, आता बंगल्यात आम्ही ठेवलाय
उल्हासनगर महानगरपालिकेचा प्रचार सुरू आहे आणि जिथे जिथे जातोय तिथे तिथे असाच माहोल जो आहे तो बघायला मिळतो. लोकांचं प्रेम जे आहे शिवसेनेवरती जे आहे वाढत चाललेलं आहे. शिवसेनेवरती प्रत्येक पॅनल मध्ये गेलं की तिकडे लोकांची अशीच गर्दी जी आहे ती पाहायला मिळते. आज शिवसेना या उल्हासनगर मध्ये महानगरपालिकेची निवडणूक लढते. या पॅनल मध्ये देखील आपले उमेदवार जे आहेत कुमारी हिना खान, त्याचबरोबर सविता तोरणे रगडे, मालती करोतिया आणि त्याचबरोबर गजानन शेळके, ही सगळी जी मंडळी आहेत गेली अनेक वर्ष आपल्या सेवेमध्ये आहेत, अनेक वर्ष जे आहेत ते या ठिकाणी काम करत आहेत. मला आपल्या सगळ्यांना विनंती करायची आहे की गेले अनेक वर्ष काम करत असताना त्यांच्यावरती असणारं तुमचं प्रेम, त्याच्यामुळे इतक्या मोठ्या संख्येमध्ये जे आहे ते आपण इकडे उपस्थित झालात त्याबद्दल आपलं खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. आणि त्यातल्या त्यात लाडक्या बहिणी देखील खूप मोठ्या संख्येमध्ये उपस्थित आहेत. लाडक्या बहिणींचं देखील खूप खूप धन्यवाद. माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या आपण सगळे लाडक्या बहिणी आहे. जेव्हा मुख्यमंत्री होते साहेब तेव्हा सगळ्यात पहिला निर्णय जर कुठला घेतला तर लाडक्या बहिणींचा निर्णय घेतला आणि या लाडक्या बहिणींना सक्षम करण्याचं काम जे शिंदे साहेबांनी केलं. खूप लोकांनी जे आहे हे लाडकी बहीण योजना कशी बंद होईल याच्यासाठी काम केलं, पण लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही हे शिंदे साहेबांनी सांगितलं आणि आज देखील लाडकी बहीण योजना सुरू आहे. या देखील वॉर्डमध्ये चांगलं काम या सगळ्या मंडळींच्या माध्यमाने होत आहे. रगडे असतील, शेळके असतील, गेले अनेक वर्ष काम करताय तुम्ही लोक. सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते असतील, पाण्याचा विषय असेल, या उल्हासनगर म्युन्सिपल कॉर्पोरेशन मध्ये आपल्याला त्याच्या माध्यमाने आपल्या या विभागामध्ये चांगली कामं आपल्याला करायची आहेत. भविष्यामध्ये देखील मोठा फंड जो आहे शिंदे साहेबांच्या माध्यमाने या उल्हासनगर मध्ये काही वर्षांमध्ये या ठिकाणी आला, म्हणून या उल्हासनगरचे चांगले रस्ते आम्ही करू शकलो. आता उल्हासनगर मध्ये स्वतःचा पाण्याचा स्तोत्र जे आहे आपण डेव्हलप करतोय त्याच्यासाठी देखील पैसे जे आहे शिंदे साहेबांनी दिले. आज इथे मोठ्या प्रमाणामध्ये घरांचा जो प्रश्न आहे या घरांचा रेग्युलरायझेशनचा प्रश्न देखील शिंदे साहेबांनी सोडवला. आज तुम्ही ज्या घरांमध्ये राहताय नेहमी जे आहे हे घर इल्लीगल आहे हे सांगण्याचं काम जे आहे ते आपल्याला लोक सांगतात, पण आज रेग्युलर करण्याचं काम म्हणजे आपलं हे घर जे आहे ते हक्काचं झालं. पण आता तुम्ही ज्या परिस्थितीमध्ये राहता ती परिस्थिती देखील सुधारली पाहिजे, चांगली झाली पाहिजे. आपण देखील मोठ्या बिल्डिंग मध्ये जे शिफ्ट झालं पाहिजे हे देखील स्वप्न जे आहे सगळ्यांचं असतं. म्हणून या उल्हासनगर मध्ये जसं ठाण्यामध्ये आम्ही क्लस्टर योजना आणली तशीच क्लस्टर योजना या उल्हासनगर मध्ये देखील आम्ही आणलेली आहे. क्लस्टर योजना म्हणजे काय? क्लस्टर योजना म्हणजे आपल्याला सगळ्यांना आपल्या हक्काचं अधिकृत घर देण्याची स्कीम म्हणजे क्लस्टर योजना. ठाण्यामध्ये त्याची सुरुवात झाली. ठाण्यामध्ये क्लस्टर योजनेच्या माध्यमाने इमारती देखील उभ्या राहिल्या आणि त्या ठिकाणी काही महिन्यांमध्ये लोक जे आहेत त्या इमारतींमध्ये शिफ्ट होतील. क्लस्टर योजना आपण आणतोय. क्लस्टर योजनेच्या माध्यमाने आपण ज्या आता घरामध्ये राहतायत त्याच्यापेक्षा मोठं घर जे आहे जो 10 बाय 10च्या घरामध्ये पण राहतोय, स्क्वेअर फीटचं कार्पेट म्हणजे बिल्टअप एरिया 450 पेक्षा जास्त इतकं मोठं घर जे आहे क्लस्टर योजनेच्या माध्यमाने मिळणार आहे. त्याचबरोबर याच क्लस्टर योजनेच्या माध्यमाने आपला समूह विकास जेव्हा होईल, आपल्या मुलांसाठी गार्डन्स असतील, आपल्या मुलांसाठी जे प्लेग्राऊंड असतील, आपल्या मुलांसाठी शाळा असतील. आज या उल्हासनगर मध्ये काही शाळा ज्या आहेत त्या आम्ही चांगल्या केल्या. याच उल्हासनगर मध्ये आम्ही नो कॅश काउंटर हॉस्पिटल जे आहे सुरू केलं जिथे एकही रुपये पेशंटला लागत नाही. याच उल्हासनगर मध्ये ESIC हॉस्पिटल देखील आम्ही सुरुवात केलं आणि याच उल्हासनगर मध्ये VTC वरती जे आहे स्टेडियमचं काम देखील त्या ठिकाणी चालू आहे. काही महिन्यांमध्ये त्याचं काम पूर्ण होईल. तर गटर बिटर वॉटर याच्या पलीकडे जाऊन ही सगळ्या सुविधा देण्याचा प्रयत्न जो आहे तो आमचा आहे. येणाऱ्या या निवडणुकीमध्ये आपण देखील शिवसेनेचे हे सगळे उमेदवार आहेत, पण त्यांचा जो आहे चिन्हाचा प्रॉब्लेम जो आहे तो त्या ठिकाणी झाला. पण मला पूर्ण विश्वास आहे की आपण यांचे जे चिन्ह आहे हे चिन्ह मला वाटतं पाठ केले इकडचा प्रत्येक जे आहे प्रत्येक व्यक्तीच्या तोंडावरती. आता तुम्हीच माझ्या बरोबर आता तुम्हीच बोलायचं. आता मी बोलल्यावरती कपाट, रिक्षा, वॉकर, फुगा निवडून आणा. चारही जागा
ऐकून घ्या. 2च मिनिट ऐकाल की नाही? दोन्ही हाती वर करा. ऐकायचं की नाही? 10च मिनिटं राहिले. 10ला बरोबर कार्यक्रम बंद करायचा आपल्याला. बंधु भाई और बहनों, 2 से 3 दिन पे आगे है. आज 12 तारीख है और 15 तारीख को चुनाव है. 3 ही दिन रह गए. आपसे मैं हाथ जोड़ के विनती करता हूं, निवेदन करता हूं. पिछले 10 साल में 2017 में आपके आशीर्वाद से जो सत्ता परिवर्तन हुआ और 20 साल की सत्ता आपने उखाड़ फेंकी और जिसका कोई राजनीतिक बैकग्राउंड नहीं है, मेरा माँ या बाप कोई भी राजनीति से नहीं है, एक सामान्य घर, मेरी माँ भाजी बेचने वाली, ऐसे परिवार से हम थे. आपके आशीर्वाद से, सभी के साथ सहयोग से 4 में से हम केवल एक ही सीट ला पाए, सविता तोरणे रगड़े के रूप में. और मुझे ऐसा लगता है इन 10 सालों में हमने काम में कोई भी कमी नहीं छोड़ी. अपना हो पराया हो, जात धर्म हमने कभी नहीं देखा. हमारे पास जो भी आया हमने उसका काम करने की कोशिश की. भाई और बहनों, आप लोगों का आशीर्वाद की हमें जरूरत है. अब मुझे बताइए, मेरा नंबर लगभग पूरे पैनल में सभी के पास है. कोई भी माँ, कोई भी बहन, कोई भी माता जब भी फोन करती है कि आपको जॉब मिलता है कि नहीं मिलता है, अरे हाया ना, आपका फोन पे काम होता है कि नहीं होता है? देखिए, कहीं चूहा भी मर जाए तो आपके दिमाग में क्या आता है? किसको फोन करना चाहिए? सफाई करनी है तो किसको फोन करते हो? अगर रात को अस्पताल की इमरजेंसी तो किसको फोन करते हो? अगर हर समस्या का हल अगर शिवाजी रगड़े हैं तो फिर वोट देने के लिए बाहर के क्यों? बाहर के क्यों? बाहर के क्यों? भाई और बहनों, हमारी लड़ाई केवल और केवल ओटी के भारतीय जनता पार्टी के पैनल से, टोनी सिरवानी के पैनल से, और किसी से नहीं है. रेस में केवल 2 ही पैनल है, भारतीय जनता पार्टी का, टोनी सिरवानी का, और दूसरा हमारा पैनल. आप लोगों से गुजारिश करता हूं, टोनी सिरवानी और पिंटो भतीजा को अशोकनगर में कभी गली में देखा है? कभी आपकी समस्या में आए हैं? कभी कोई मदद की है? किसी गरीब के मैयत में आए हैं? क्या ये माड़ी वाले गरीब के घर में चाय पी सकते हैं? तो भाई और बहनों, मुझे बताइए, अगर हमारे वोटों का बंटवारा हुआ और चारों का चारों उनका पैनल चुनकर आया, तो मुझे बताइए किसको फोन करोगे? दादा लाइट कधी येणार? किसको फोन करोगे? दादा पानी कधी येणार? किसको फोन करोगे? किसको फोन करोगे अगर वो चारों का चारों पैनल आया तो? भाई और बहनों, आपसे मैं नतमस्तक होकर निवेदन करता हूं, विनती करता हूं, अपने वोट को बंटवारा मत कीजिए. बहुत बुरा लगता है जब ये वोटी वाले कहते हैं झोपड़पट्टियों में जाने की जरूरत नहीं है, बस चुनाव आने दो. नोट के लिए वो हमारे पास लाइन लगाते हैं, ऐसी उनके हमारे प्रति भाषा है. और बुरा तब लगता है हम में से कोई दलाल उनके पास जाता है, हमारे वोटों का सौदा करता है और हमारे लोगों को गुमराह करके, हमारे वोटों का बंटवारा करके उनको चुनकर लाता है. पिछले बार भी ऐसे ही हुआ, हमारे वोट बढ़ गए लेकिन उन्होंने 4 वोट टीवी चलाया और हमारे वोट बढ़ गए. केवल 93 वोट से सविता ताई चुनकर आई. सोचो, अगर ये नहीं आती तो हमारे झोपड़पट्टियों का क्या होता? आनंद नगर से लेकर अशोकनगर, संतोष नगर, रेणुका आशीर्वाद, वडरगांव, संजय गांधी नगर, कौन उनको पूछने वाला था? बताइए मुझे, कौन पूछने वाला था? कोई नहीं था. एक आपके आशीर्वाद से, सभी के ये साथ सहयोग से एक प्रतिनिधि चुन के आया. आपने एक सीट दी, हमने अशोकनगर का कायापलट बदल दिया. यहाँ के 100% रत्न सीमेंट कॉन्क्रीट के हैं, यहाँ की सारी नालियां अंडरग्राउंड है, सभी शौचालय तोड़ के नए बनाए हैं, हेल्थ सेंटर चालू किया, आरोग्य केंद्र, सीसीटीवी कैमरे लगाए थे, सभी काम हमने करने की कोशिश. इतना ही नहीं तो जितनी भी सरकारी स्कीम है अब तक लाने पहुंचाई. लाडली बहन के सबसे ज्यादा फॉर्म हमने भरे, रात को 2-2 बजे तक जाकर केवाईसी हमने की. जब बाढ़ आया तो जबरदस्ती सर्वे करा के पैसा दिलाने का काम हमने किया. हैंडीकैप स्कीम थी, कभी 20 साल में इस नगर सेवक ने कभी हैंडीकैप का एक फॉर्म नहीं भरा. उस 100 से ज्यादा लोगों को हमने हैंडीकैप की पेंशन दिलाई. इतना ही नहीं, शासकीय दाखिले आपके घर तक आते हैं. भाई और बहनों, जो हमारे प्रतिस्पर्धी अशोकनगर के, अगर उनके पास अटेस्टेड के लिए जाते थे तो हमको अटेस्टेड नहीं मिलता था. अटेस्टेड मिलता था क्या? हमारे जो प्रतिस्पर्धी है, माजी उपमहापौर, कभी
कभी हमको अड्डे से साइन नहीं देते थे, साइन बच्चों को दर दर भटकाते थे। और ये विकास करेंगे शहर का। अरे भाई 20 साल आपने बहुत राज कर लिया, अब हम जैसे युवाओं को जो भागते दौड़ते उनको आशीर्वाद दे दो, ये काम करेंगे। आप महाराष्ट्र प्रदेश के अध्यक्ष बन जाओ, हमें काम करने दीजिए। भाई और बहनों, अड्डा शहर के लिए बंगले वाले के पास जाओगे, आपको गेट के अंदर एंट्री देंगे क्या? देंगे? तो मुझे बताइए, मैं सविता तोरने रगड़े और शिवाजी रगड़े से बेहतर अगर कोई उम्मीदवार है तो आप उसको वोट कीजिए। कोई है? कोई है? तो मेहरबानी करके आपने वोटों का बंटवारा मत कीजिए। अगर वोटों का बंटवारा हो गया तो कमल खिलेगा या पूरा चिकन हो जाएगा। वोटों का बंटवारा मत कीजिए। गजानन शेळके और कैलाश मात्रे में लड़ाई है। मुझे बताइए, गजानन शेळके बेहतर उम्मीदवार है या कैलाश मात्रे? मुझे बताइए, ये दादागिरी करेगा कि नहीं करेगा? आज जरूरत है तो हाथ पैर जोड़ रहा है। इसकी भाषा, उसका बर्ताव इतना घमंडी है कि ये हमें चैन से जीने नहीं देगा। यार ये शेळके साहब भले कुछ बोलते नहीं, उनको हाथ खींच के लेके तो जा सकते हो। सही बात है, गलत बात है? तो मुझे बताइए, अगर वोटों का बंटवारा हुआ, कैलाश मात्रे चुन के आया तो आप जा पाओगे उसके पास? तो फिर बेहतर बताइए कौन है, गजानन शेळके या कैलाश मात्रे? तो मुझे बताइए, फिर गजानन शेळके को वोट देना है कि नहीं देना है? इनकी निशानी क्या है? सविता दाई की निशानी क्या है? तीसरा हमारा उम्मीदवार, पढ़ी लिखी मेरी बहन, डॉक्टर है, डॉक्टर, एक समाज का प्रतिनिधित्व करती है। अब मुझे बताइए, फिरोज खान और हिना खान, पिंटो बटेजा उनके सामने। अरे पिंटो पार्क से कभी बाहर आया है? उसके बीवी को कभी देखा है? उसको झोपड़पट्टी में कभी देखा है? तो बताइए बेहतर उम्मीदवार कौन है, फिरोज खान की बहन है या पिंटो बटेजा है? तो वोट किसको दोगे? उसकी निशानी क्या है? बेबी वॉकर। भाई और बहनों, गलती नहीं करना, गलती नहीं करना। चौथा उम्मीदवार फॉलोअर लाइन से हमारी पूर्व महापौर मालती करोतिया जी है। अब मुझे बताइए, फॉलोअर लाइन इतनी बड़ी आबादी है, इनकी नौकरी छीनने का काम टोनी सिरवानी ने किया था। गरीबों का प्रतिनिधित्व मालती करोतिया ने करना चाहिए या टोनी सिरवानी ने? तो मुझे बताइए बेहतर उम्मीदवार कौन है? उसकी निशानी क्या है? फुगा। तो भाई और बहनों, हमारे साथ बहुत चालें चली गई, हमने बहुत ताकत से, दुगनी मेहनत से ये चुनाव चुनना आप तक पहुंचाया है। मुझे पूरी उम्मीद है आप अगले 3 दिन मेरे लिए दोगे, मेरे उम्मीदवारों के लिए दोगे। ये चुनाव चुन फिर एक बार घर तक पहुंचाओगे और वोटिंग भी करवाओगे। कौन कौन हमारे साथ है? हाथ ऊपर करो भाई और बहनों, हाथ ऊपर करो। कौन बनते येणार नाही? कौन बनते येणार नाही? कपाट रिक्षा वॉकर फुगा, कपाट रिक्षा वॉकर फुगा। सोनने साहेबांना विनंती, 1 मिनिट मंचावर घ्या। सोनने साहेब, गवई साहेब प्लीज, सोनने साहेब महानगरपालिकेतील झाडू खात्यातील टोनी सिरवानी ज्या नोकऱ्या छीनण्याचा प्रयत्न केला, त्याच्या विरोधामध्ये उल्हासनगर महानगरपालिका ही कामगार युनियन ॲडव्होकेट प्रमोद मेरोटिया यांनी या निवडणुकीसाठी आम्हाला जाहीर समर्थन दिलेलं आहे। या कामगार सेनेनी ॲडव्होकेट प्रमोद मेरोटिया यांनी देखील मंचावर यावं। विविध संघटना, देवीदास श्रीमोहन साहेब आपले देखील आशीर्वाद आमच्या सोबत आहे। अखलाक खान, मोनू सिद्दीकी, समाधान प्रधान साठे सर, आज आपला विजय आहे। आम्हाला माहिती है षड्यंत्र करके हमारे भले चुनाव चिन्ह बदल दिए हो, हमारे इरादे और हौसले को ये नहीं बदल पाए। हमने दुगनी मेहनत की और ये 4 चुनाव चिन्ह घर तक पहुंचाने का काम किया। और मुझे विश्वास है, मेरी माताएं, मेरी बहनें, मेरे युवा साथी 15 तारीख को उल्लासनगर में सबसे बड़ा इतिहास बनाने जा रहे हैं। चुनाव बदलने के बाद भी पूरा पैनल चुन के दे रहे हैं। और ये पैनल आएगा तो मैं वादा करता हूं, मेरे सभी साथी
एडी छोटी का जोर लगाएंगे और जिस तरह अशोकनगर का विकास हुआ है पूरे शहर में पैनल 12 सबसे विकसित पैनल होगा, ये मैं आपको वादा करता हूँ। आपको कभी शर्मिंदगी महसूस नहीं होगी कि हमने गलत आदमी को वोट दिया, ये मेरा वादा है। अगर ऐसा हुआ तो मैं राजनीति से संन्यास लेना पसंद करूंगा, लेकिन मैं अपने जुबान से कभी नहीं लिखूंगा। कल तक हमें बताते थे अरे झेंडा कुठे, आज त्यांनी झेंडा सोडलेला आहे, परंतु मी म्हणतो माझ्याकडे झेंडा तर आजही आहे, कारण झेंडा महत्वाचा नाही, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा एजेंडा महत्वाचा आहे आणि आम्ही त्या एजेंडावर काम करतोय आणि करत राहू, जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत करत राहू। बंधू आणि भगिनींनो, वेळ संपलेली आहे।